नमस्कार. आज आपण पाहणार आहोत भाजलेल्या शेवेचा उपमा. त्याच्यासाठी मी इथे भाजलेली शेव घेतलेली आहे. कोणी भाजकी शेव असंही म्हणतं. ह्या शेवेचा गोड ही शेव केली जाते ही. त्याच्यासाठी मी इथे कढईत तेल टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे, एक उभी चिरून मिरची टाकलेली आहे, कांदा टाकायचा आहे. बघा, चांगला परतून घ्यायचा आहे कांदा वगैरे. खायला खूप छान लागते आणि छोट्या भुकेसाठी ही झटपट होते, कारण ती भाजलेली असते म्हणून जास्त भाजावी वगैरे लागत नाही. टॅमॅटो टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे, परतून घ्यायचं आहे कांदा टॅमॅटो. तुम्हाला पाहिजे असेल तर हळद आणि शेंगदाणे टोपी टाकू शकता. मी काही इथे टाकायचे आहे. बघा, पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून गॅस मीडियम करून द्यायचे आपल्याला. झटपट उपमा होतो, मऊसूद होतो, खायला खूप छान लागतो आणि छोट्या भुकेसाठी खूपच छान आहे. तुम्ही करून बघा एकदा, तुम्हाला आवडेल. पाणी टाकल्यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस मीडियम केलेला आहे. बघा, छान अशी मऊसूद झालेली आहे शेव. कोथिंबीर टाकायची आहे, परत परतून घ्यायचं आहे. छान होते ही शेव. झाकण ठेवायचं आहे पुन्हा. हे बघा, छान अशी मऊसूद झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.